तर हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर मी आज बनवते शेवग्याची शेंग सुक्की. तर मी धुवून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेली आहे. आता ह्याला मी घेणार आहे. चला मी शिजवून घेते आणि मग दाखवते. शेंग मी आता शिजायला ठेवलेली आहे. शेवग्याची शेंग पण थोडंसं दाबलं तर शेंग फुटते. तर आता परतून घेऊया शेवग्याची शेंग आपण ही शेवग्याची शेंग आता फोडणीला देऊया. ह्याच्यात मी शिजताना मीठ टाकलेलं पण ते शूट करायचं विसरलं. तर ह्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे टोमॅटो, कांदा आणि लसूण थोडासा म्हणजे बारीक नुसता ठेचून घेतला आहे. चला तर फोडणी देऊया. मग तेल इथं गरम करायला कढईमध्ये ठेवलं आहे. त्यात टाकूया जिरा आणि मोहरी. जिरा मोहरी तडतडली बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. चिरून घेतलेला लसूण म्हणजे कांद्याबरोबर आपला लसूण पण थोडा परतला जाईल. कांदा थोडासा परतत आला आहे. आता आपण टाकून घेऊया टोमॅटो. कांदा तर आपला भाजला आहे. आता ह्यात सुके मसाले टाकूया. हळद, चटणी आणि थोडासा गरम मसाला टाकल्याने तर ते पण मिक्स करून घेऊया. ह्या शेंगांमधलं पाणीच थोडंसं 1 चमचा घ्यायचं आणि ह्याच्यात टाकून द्यायचं. थोडंसं आपल्याला टोमॅटो शिजवायचा आहे त्यामुळं टाकून द्यायचं थोडं पाणी. मी यात कोथिंबीर टाकते. ही माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर आहे स्टोअर करून मी ठेवलेली. तर ती पण टाकून घेते थोडी. तर मसाला आपला चांगला भाजलेला आहे. तर आपण त्या शेंगा टाकून घेऊया. ह्यातलं सगळं पाणी मी म्हणजे काढून ठेवलं आहे. जर तुम्हाला पाणी जर टाकायचं असेल तर पाणी पण टाकू शकता. पण मला थोडीशी सुकीच पाहिजे म्हणून मी पाणी सगळं साईडला काढून ठेवलं आहे. नंतर वरून जर पाहिजे असेल तर आपण टाकूया. शेंगा सगळ्या ह्याच्यात टाकून घेतल्या. आता याला मिक्स करूया मस्तपैकी. हलवून घेतलं पूर्ण आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं 1 चम्मच. आता हे मिक्स करून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 3-4 मिनिटाची वाफ काढूया. 3-4 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मस्त आपली शेवग्याची शेंग झालेली आहे. तर ही अशी आपली साधी सोपी पण चमचमीत शेवग्याची शेंग तयार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.